सेन्सॉर बोर्डानं नामदेव ढसाळ कोण आहेत असा बिनडोक सवाल विचारल्यानंतर आता चांगलंच रान पेटलंय। डोकेफिरू सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यावरती तत्काळ कारवाई करावी अशी मागणी नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मलिका अमर शेख यांनी केली आहे। एवढंच नाही तर चल हल्ला बोल सिनेमा माझ्या परवानगीशिवाय काढला असा आरोपही त्यांनी केलाय। ज्यांना ज्यांना मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आणि मराठी संस्कृती माहिती आहे तर त्यांना हे खचितच ही एका उद्दाम माणसाची दरपोक्ती की कोण आहे नामदेव ढसाळ हे अत्यंत यातनादायी आहे आणि अत्यंत म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा नाही सगळं मराठी याचा अपमान आहे। हा अशा माणसाचं नाव घेऊन तुम्ही अशा पद्धतीने अपमान करता आणि बोलता त्या माणसाचं तातडीने निलंबन केलं पाहिजे आणि तीव्र शब्दात निषेध करते आणि त्याला तातडीने त्याला काढून टाकलं पाहिजे। कॉपीराइट ऍक्ट प्रमाणे 50 वर्षानंतर एखाद्या लेखकाचं किंवा माणसाचं जे साहित्य आहे ते सगळ्या लोकांचं 50 वर्षानंतर होतं। तोपर्यंत ही इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आहे आणि ती वापरण्याचा आणि त्याचा गैरफायदा घेण्याचा कुणालाही अधिकार नाहीये। हे मी या प्रेस कॉन्फरन्सद्वारे सगळ्यांना सांगू इच्छिते की जे लोक अशी दुकान मांडतील आणि नामदेवच्या नावाचा किंवा त्याच्या प्रतिमेचा गैरवापर करतील त्यांना मी कायद्याच्या भाषेतच मी त्यांना शिकवेन।